आज आम्ही आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे आलेलो आहोत आणि खूप प्रवास केल्यानंतर येथे वरती रूम केलेली आहे आणि वरती रूम खराब होईल म्हणून खाली स्वयंपाकघर केलेलं आहे. आम्ही छोटंसं घरून सगळं सामान आणलेलं आहे आणि ह्या सगळ्या लेडीज स्वयंपाक बनवत आहेत. काय मेनू आहे आजचा? मेनू काय आहे? बटाट्याची भाजी, चपाती, भात आणि बेसन. तुम्ही काय करत आहात त्यातली? तुम्ही तुमची स्पेशल भूमिका काय? आता हे सगळे लेकरं आंघोळ्या करून खूप धिंगाणा घालत आहेत. त्यांना खूपच छान वाटत आहे. खूपच हे बारका तर सगळ्यात जास्त धिंगाणा घालायला. माझी आजी निवांत बसली आहे, सगळ्याला डायरेक्शन देत आहे आणि हा माझा भाऊ हा पण बसलेला आहे. ती माझी मावशी भाजी बनवत आहे. कशाची भाजी आहे? बटाट्याची भाजी. आणि भाजी बघून तर वाटत आहे खूपच टेस्टी झालेली आहे. आता चपात्या व्हायची वाट बघत आहोत फक्त. हे दोघं जण पेच्या पाण्यासाठी जार आणायला चालले आहेत. त्या माझ्या मोठ्या मामी ज्या की नेहमी भांडे घासत असतात आणि आज पण त्यांनी भांडे घासायचीच भूमिका चांगली निभावली आहे. सकाळपासून भांडे घासत आहेत. खूप काम केलेलं आहे यांनी आणि भांडे घासणं खूप जास्त अवघड असते त्याच्यामुळे. चिल्लर पार्टीचं काय चालू आहे? अनुश्री, तनुश्री आणि वीरू नुकती खात आहेत आणि हा संदेश यांना लक्ष देत आहे यांच्याकडे. आताच पिण्याच्या पाण्यासाठी जार घेऊन आलेले आहेत पप्पा. बघा किती चकाचक भांडी चुंकवली आहेत मामीनी आणि मी जे बोलले ते खरंच आहे. हे आमच्या वैशूत आहेत. फक्त व्हिडिओमध्ये एक त्यांचं एक क्लिप यावं म्हणून ते काम करायचं, ते करीचे राहिले आंबा असं काही नाही. ते आणि नाहीत पण ह्यांना खूप जास्त भूक लागली असल्यामुळे हे भाजीच खात आहेत. बघा टेस्ट करून बघत आहेत कशी झालेली. तिखट लागते का? लेकरं एक साईडला बसलेले आहेत आणि त्यांचं खूप छान खेळत आहेत. घरी खूप जास्त त्रास देतात पण इथं आल्यापासून खूपच छान खेळत आहेत. अनु, आपल्याला कसं वाटतं आहे इथे येऊन? छान वाटतं ते? संदेश कसं वाटेल तुला? तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि हे सगळेजण जेवायला बसले आहेत. हे सगळेजण जेवत आहेत आणि जेवण खूप टेस्टी झालेलं आहे. आता सर्व जेंट्स लोकांचं जेवण झालेलं आहे आणि लेडीज जेवायला बसलेले आहेत आणि आता सगळे जेंट्स चपात्या करत आहेत आणि हे भाजत आहेत. आणि हे बघा ह्यांना खूपच छान चपात्या जमत आहेत आणि फुगत पण आहेत. खूप छान करत आहेत. तब्बल 2-3 दिवसानंतर मसालेदार घरचं जेवण भेटलेलं आहे आणि खूपच टेस्टी झालेलं आहे. कसं झालंय? कसं वाटतंय घरचं जेवण करून? कारण इथे फक्त भात खाऊन 2 दिवस आम्ही खूप कंटाळलेलो आहोत.